जय भीम जय शिवराय. 30 लाख फाईल आली लोकांच्या समोर खुली झाली आणि मोदीची हवा टाईट झाली. अजून 30 लाख फाईल बाकी आहे. याच्यात काय सापडेल याचा काही नेम नाही, म्हणून तो प्रत्येक सगळीकडे चाललाय आणि शरणागती पत्करताय. पण ही शरणागती इथल्या शेतकऱ्यांच्या नावाने कामाची नाही, त्यांना शेतकऱ्यांना मातीत घालणारी आहे. म्हणून जे काही ट्रेड डील आपण अमेरिकेसोबत करतोय त्याच्यातनं तिथला सगळा माल इथे येणार आहे. बदाम येणार आहे, आंबे येणार आहे, कच्चा तेल येणार आहे, सगळ्याच गोष्टी येणार आहे. आणि इथला जो शेतकरी जो ऑलरेडी त्यांचा बाजारी झालेला आहे त्यांना आणखी मातीत घालण्याचं काम हे मोदी करतात. म्हणून दिशाताई जसं बोलल्या, काय करायचं आपल्याला? बोंब मारायची आहे. ही तेवढ्याच पुरती मर्यादित नाही मित्रांनो. ज्या राफेल इतका महागडा राफेल घेतलं त्याच्यात परत सौदा यांनी महागडा सौदा केला आहे आणि तेच दुसऱ्या देशामध्ये सस्त्यामध्ये तो राफेलचा विमान मिळतात. म्हणजे या देशातली सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टीचा वापर हा मोदी फक्त इथल्या 2 लोकांसाठी करताय, ज्यांना काही घेणं देणं नाही, डिफेन्सचं काही तत्वज्ञान नाही, काही माहित नाही, त्यांच्या नावाने हा करार करतोय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही इथले प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मात्र चर्चा करत नाहीत. इथले जे मुद्दे आहेत त्याच्यावर मात्र हा चर्चा करत नाही. ज्या फाईलचा उल्लेख दिशाताईंनी केला त्या सगळ्या फाईल्स मध्ये यांचे मंत्रिमंडळाचे लोक, तो पुरी पेट्रोलियम मिनिस्टर त्यांच्या सांगण्यानुसार काम करतो आहे. इथला अंबानी त्यांच्या सांगण्यानुसार काम करतो आहे. प्रधानमंत्र्याचं कार्यालय त्या अंबानीच्या सांगण्यानुसार काम करते आहे. मग हे कॅबिनेट कशाला ठेवतोय? आणि आता तर फडणवीस पण म्हणताय कॅबिनेटचं काही नाही, मी जे म्हणत तेच पूर्व दिशा. विधिमंडळामध्ये फडणवीस पण तशीच भाषा बोलतोय. म्हणजे या देशातली लोकशाही, या देशातलं विधिमंडळ, या देशातल्या संसदेमध्ये चर्चा करायची नाही आणि बाहेर जाऊन लोटांगण घालायची, हे काम मोदींनी केलं आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. म्हणून आम्ही मोदीचा धिक्कार इथे करणार, मोदीचा धिक्कार आम्ही जाहीरपणे करणार. बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या मोदीचा धिक्कार आम्ही करत राहणार. जोपर्यंत ही लोकशाही या विधिमंडळामध्ये संसदेमध्ये चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही हा निषेध नोंदवत राहणार आणि मोदीच्या नावाने